नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आणि आज आपण SL&Tची सिरीज जी चालू केलेली आहे त्यात आपण बघणार आहे. तर बँक निफ्टीमध्ये आता आपण एक लाईव्ह ट्रेड प्लॅन केलेला आहे. तर आपण बाईंगची पोझिशन या ठिकाणी प्लॅन केलेली आहे. तर त्यामागचं रिझन सांगतो तुम्हाला. तर त्यामागचं रिझन असं आहे की मार्केट आहे ती मार्केटने सकाळपासून इथून सेलिंग घेतली. ही जी सेलिंग ज्यांनी मिस केलेली असेल ती या ते रिटेलर असणार आहे ते या सपोर्ट ब्रेकडाऊन झाला किंवा ही सायकोलॉजिकल लेवल ब्रेकडाऊन झाली. या ठिकाणी सेलर्स ॲड झालेले असणार आहेत ज्यांनी ही मुवमेंट मिस केलेली असणार आहे ती. आणि या ठिकाणी जर बघितलं तर ओव्हरऑल लोअर साईडचे स्टॉप लॉसेस जे कालचे बाईंग करून गेलेले आहेत त्यांचे स्टॉप लॉसेस पण मार्केटने हंट केलेले आहेत या ठिकाणी. त्यामुळे लोअर साईडला स्टॉप लॉसेस अवेलेबल नाहीत आणि मार्केटमध्ये अप्पर साईडला रिटेलरने जी सेलिंगची रॅली मिस केलेली आहे ती या ठिकाणी एंटर झालेली आहे. त्यांचे स्टॉप लॉस या ठिकाणी हंट मार्केट करू शकते. तर आपण बघूया काय होतं आहे. मी अपडेट देत जाईल. तर मित्रांनो, ज्या पद्धतीनं आपण प्लॅनिंग केलेलं तर या ठिकाणी जर बघितलं तर आपण एकाच कॅन्डलमध्ये जवळपास 200 पॉईंटच्या आसपास मुवमेंट पकडलेली आहे. आणि या ठिकाणी जर बघू शकता तुम्ही आपण प्रॉफिट बुकिंग केलेलं आहे. जवळपास 2835 रुपये प्रॉफिट बुकिंग या ठिकाणी केलेलं आहे. म्हणजे हा पेपर ट्रेडिंग आहे फॉर लर्निंग पर्पजसाठी. तर या ठिकाणी बघा ही कॅन्डल तुम्ही बघू शकता 200 पॉईंटची कॅन्डल जवळपास आपण पकडलेली आहे आणि एक्झिट पण मारलेलं आहे. कारण जेवढे आपण मुवमेंट एक्सपेक्ट करत होतो किंवा जेवढा रिस्क रिवॉर्ड आपल्याला पाहिजे तेवढं भेटलेलं. बाकी मुवमेंट हे कंटिन्यू पण करू शकता. बट आपण काय ग्रीडमध्ये जास्त राहणार नाही. जेवढं आपल्याला पाहिजे होतं तेवढं मिळालेलं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला लॉजिक सांगतो काय होतं या ट्रेडचं ते. तर लॉजिक एवढंच होतं की ओव्हरऑल मार्केट मध्ये ज्यांनी पहिल्या हाफमध्ये सेलिंग मिस केलेली होती ती रिटेलर लोक काय केली, ही सपोर्ट लेवल ब्रेकडाऊन झाली की सेलिंगमध्ये घुसली. परत ही 46,500ची सायकोलॉजिकल लेवल ब्रेकडाऊनला रिटेलर लोक या ठिकाणी सेलिंगचा प्लॅन करत होती ती. आणि अप्पर साईड त्यांचे स्टॉप लॉसेस अवेलेबल होत होते. आणि जर बघितलं तर लोअर साईडला ही जी प्रिव्हियस डेला बाईंग करून बंदे लोक जे गेलेले त्यांचे स्टॉप लॉस मार्केटनं अगोदरच या ठिकाणी हंट केलेले. त्यामुळे मार्केट खाली जाण्यात तर काही सेन्स नव्हता कारण की स्टॉप लॉसेस अवेलेबल या ठिकाणी नव्हते. आणि ही जी बाईंगची रॅली होती मार्केटची त्याचं पण जवळपास 60% रिट्रेसमेंट या ठिकाणी मार्केटनं दिलेलं. त्यामुळे लोअर साईडला स्टॉप लॉसेस अवेलेबल नव्हते. आणि आता मग मार्केटला स्टॉप लॉसेस कुठं मिळणार, त्या ठिकाणी मार्केट मुवमेंट करत असतं. तर मार्केटला स्टॉप लॉसेस मग अप्पर साईडच अवेलेबल होते. तर ही जेने सेलिंग केलेलं किंवा जे या ठिकाणी ट्रॅप केलेलं त्यांचे. आणि ते जर बघितलं आपण फिबोनाची रिट्रेसमेंट जर टाकली तर सकाळपासून जे सेलिंग केलेलं त्यांचे जवळपास 50 ते 60% रिट्रेसमेंट होणं या ठिकाणी गरजेचं होतं. म्हणजे ज्यांनी सेलिंग मारलेत ते या ठिकाणी त्यांच्या पोझिशन एक्झिट मारतील. तर हेच प्लॅनिंग होतं आणि आपल्याला या ठिकाणी टार्गेट मिळालेलं आहे. धन्यवाद.